बघा, आपण स्वप्नातलं आपल्या घर बांधतो. आपण एक स्वप्नातलं आपल्याला जसं पाहिजे तसं घर बांधतो आणि त्या पद्धतीनं आपल्याला घरासाठी जे जे लागणार आहे, मग भले लोन काढून घर बांधतो, ऍडजस्टमेंट करतो, पण पूर्णच करतो आपल्या घराचं काम. पण ते ज्या वेळेला गोठ्याचं काम येते, काय आपल्याला जेव्हा गायींचा गोठा बांधायची वेळ येते, त्यावेळेला मात्र आपण काटकसर करतो, हात आकडत्या घेतो आणि मग ऍडजस्टमेंट करत नाही तिला गायींना गोठ्यात आपल्या सुख सुविधा करण्यासाठी. तर का पण तसं मग जसं स्वप्नातलं घर आहे तसं स्वप्नातला गोठा पण असायला पाहिजे, की माझ्या नवऱ्यानं पण अगोदर घर बांधायच्या अगोदर की गोठा बांधला, की आम्ही एक स्वप्न बघितलं की आपला पण एक असा मोठा 100-110 गाईंचा गोठा असावा आणि भरपूर दूध असावा असं, आणि त्याच्यासाठी आम्ही अगोदर हा गोठा बांधला. तर तुम्ही सुद्धा असा सुंदर स्वप्नातला गोठा बांधण्याचा प्रयत्न करा. आणि तो कसा असावा गोठा तेच आज व्हिडिओ मी सांगणार आहे. मी अर्चना गुंडे, साईगंगा डेअरी फार्म मधून. तर बघा, गाव आपलं चांदगवण आहे, जिल्हा अहिल्यानगर, तालुका कोपरगाव, आणि मोबाईल नंबर दिलेला आहे आपला स्क्रीनवर. तुम्हाला ज्यांना काय अडचण आहे किंवा आपल्या गोठ्याला व्हिजिट द्यायचे तर त्यांनी आपल्या नंबरवर कॉल करा आणि व्हिजिट देण्यासाठी आपला गोठा बघण्यासाठी सुद्धा येऊ शकताय. तर गोठा कसा असावा तर ते बघू. तर बघा, गोठा बांधताना आपल्या जागेची निवड कशी असावी. तर गोठ्याची जागा ही जर आपल्या घराच्या जवळच असेल तर सगळ्यात उत्तम. तर आपलं लक्ष राहतंय आपलं घर गोठा जवळच असेल तर. आणि जर ते शक्य नसेल तर कमीत कमी 5 किलोमीटर अंतरावर त्याच्या आत बाहेर असावा आपला गोठा. आणि दुसरी गोष्ट, गोठ्याला रस्ता असावा शक्यतो, एक दोन बाजूनी रस्ता असावा. आणि दिशा, आपल्या गोठ्याची दिशा बघा, ती दक्षिणोत्तर असावा गोठा, की जेणेकरून पूर्व पश्चिम हवा ही खेळती राहील. आणि त्याच्यामुळं पूर्व पश्चिम मुळे सूर्य उगवला मावळला त्याची जो आपला सूर्यप्रकाश आहे तो सुद्धा आपल्याला भरपूर गायींना मिळेल. आणि आपल्याला गायींसाठी मोफत विटॅमिन डी हे मिळेल. आणि त्या विटॅमिन्स मुळे की गायींची जो चकचकीपणा असतो, त्याच्या त्वचेवर जो चकचकीपणा येतो, परत खरूज, खुजली, खाज जे असे प्रकार असतात ते मुळे ते सुद्धा पण नष्ट होतात. की त्याच्यामुळं दक्षिणोत्तर करून तुम्ही दिशा दक्षिणोत्तर ठेवा. आणि पूर्व पश्चिम मग आपली हवा, सूर्यप्रकाश हे बरोबर सनलाईट येते आपल्या गोठ्यात. तर आता तिसरी गोष्ट, उंची. आता ही गायींच्या आपल्या शेडची गोठ्याची उंची. तर बघा, उंची पण तुमच्या वातावरणानुसार, तुमच्या भागातल्या वातावरणानुसार उंची ठरवा. की जो मिडल सेंटर असतो, जो मध्य सेंटर असतो, तो जर आपल्या इथं वातावरण जास्त गरम असेल, 40 अंश डिग्रीच्या जास्त असेल, तर तुमचा मधला सेंटर हा कमीत कमी 14 फूट करा. मग त्याचा उतार हा 12 फूट येईल. आणि जर तापमान थोडंफार कमी असेल तर तुमचा मध्य हा 12 फूटचा करा, तुमचा उतार हा 10 फूट येईल. आणि त्याच्यासाठी लागणारे हे पोल, तर बघा, हे आमच्या गोठ्यामध्ये आम्ही चौकोन वापरलेले आहेत. चौकोन वापरू शकताय, गोल वापरू शकताय. आणि हे बघा, एसी आपलं हे शेड हे खराब होऊ नये म्हणून आम्ही आमच्या गोठ्यात हे असं एवढं पीव्हीसी पाईपनं हे भरून घेतलेलं आहे, की ज्यामुळं हे बार लवकर खराब होणार नाही, त्याची लाईफ वाढेल या बारची. तर उंची बघितली तुम्ही, मिडल सेंटर बघितला. तर आता पाण्याची सोय. पाण्याच्या सोयीला तर ऑप्शनच नाहीये. तुम्हाला गायींना 24 तास पाणी देणं हे गरजेचं असतं. त्यामुळे पाण्याची सोय करा, गव्हाणी करा किंवा वॉटर बाउल करा. तर बघा, जो गव्हाणीपासून जी आपला गायींची बैठक व्यवस्था असते, गाय आपली इथं बसते, आपण दारा काढायला जी जागा असते, तर ती किती पाहिजे, तर ती गव्हाणीपासून एक इथं 14 फुटापर्यंत तिचा स्पेस पाहिजे. आणि तो असे 1.5 फूट असा उतार, थोडा 1.5 फूट असा उतार करा. 14 फुटाचा स्पेस, 14 फूट अंतर, 1.5 फूट उतार. आणि जी आपली गायींच्या मुखाची गटार असेल तर ती 1 फुटापर्यंत, 12 इंचाची असावी, 1 फुटापर्यंत असावी इथून. आणि हा 14 फूट. कारण की आपली मॅट बघा, ही मॅट आपली 7 फूट मॅट असते, तिथून एक 7 फूट आपलं अंतर
ते पाठीमाग उरलं पाहिजे. आणि 2 गायांच्या मध्ये जवळजवळ 3-3.5 फुटाचं अंतर पाहिजे 2 गायींच्या मध्ये. कारण की मॅट जवळ 4 फुटाचे असते. त्याच्यामुळं दोन्ही गायींच्या मध्ये 3.5 फुटाचं अंतर, 14 फुटाचा स्पेस, 1.5 फूट इतार, 1 इंच आपली हिपरेटची गटर. तर आता गव्हाण बघू चला आपण. गव्हाण कशी असावी? तर बघा गव्हाणीचं शास्त्र, गव्हाण कशी असावी. तर ही गायांची मान असते जी किती अँगलला खाली वागते आणि कशी वागते त्याच्यावर तिची लाळेची प्रक्रिया, जे लाळ तयार होते तर ती लाळेची प्रक्रिया असते. त्याच्यामुळं ही गव्हाण आपली कशी असावी बघा. याची रुंदी जवळ 2 फूट असावी. तर बघा आता आमच्या गोट्याची गव्हाणीची खोली बघितली तर ती 15 इंच आहे. आम्ही 15 इंच खोली केल्या आणि 24 इंच 2 फूट अशी रुंदी केल्या आणि 15 इंच खोली केल्या. तर बघा वासरांची गव्हाण आता ही आमच्या गोट्यातली बघितली तर याची रुंदी काय जी 2 फूटच आहे, पण जी उंची खोली आहे ती 6 इंचच ठेवलेली आहे आम्ही त्यांच्या मानेच्या हेनं. ही उंची इथली 6 इंचच आहे. तर बघा एक असं आहे 10 गाईचं जर गोठ्याचं लांबी रुंदी म्हटला 10 गाईंच्या साठी तर एक 35 फूट लांब आणि 25 फूट रुंद एवढं माप तुम्ही धरू शकताय. आणि गाईंचं हेड टू हेड किंवा टेल टू टेल म्हणजे समोरासमोर डोकी किंवा शेपूट. तर अशा पद्धतीने जर केलं तर चारा टाकायला तुम्हाला हे सोयीस्कर राहते, सोपं राहते. आणि जो मधला असतो 2 मध्ये, तर आता आमचा बघा हेड टू हेड आहे, डोक्याला डोके समोर आहे. तर हा मधला स्पेस हा 8 फुटाचा 10 फुटाचा ठेवू शकता. आमचा 10 फुटाचा आहे, तुम्ही 8 ते 10 फुटापर्यंत हा मधला स्पेस ठेवू शकताय. तर बघा तुम्ही मी माझ्या भाषेत आमच्या गोट्याच्या पद्धतीनं सोप्या भाषेत तुम्हाला माप सांगितले. असं एकदम डायग्राम घेऊन माप घेऊन असं नाहीत. तर ते तुम्ही बघा की गव्हाण कशी, उंची किती, शेड कसं असावं, ओपन गोटा मुक्त गोटा कसा असावा. तर बघा अजून एक त्याच्यामध्ये स्पेस थोडासा पुढं मोकळा ठेवा किंवा एका बाजूला करा की जेणेकरून तुम्हाला असं मिक्स चारा देण्यासाठी एक जागा ठेवा. माझ्याकडून टिप्स आहे तुम्हाला की एक मिक्स आपला चारा जो मिक्स करून देण्यासाठी तुम्हाला एक स्पेस ठेवून द्या. असं या पद्धतीने असं एक बेड तयार करता येईल आणि तुम्हाला चारा देता येतील. तर आम्ही हा स्पेस ठेवलेला आणि आमचा फ्युचर प्लॅन मध्ये मिल्किंग पार्लर्स आहे तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही जागा काढून ठेवलेली आहे बाजूला. तर हा स्पेस आम्ही फक्त चाऱ्यासाठी मिक्सिंगसाठी हा केलेला. तर बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि ज्यांना आमच्या गोट्याला व्हिजिट द्या त्यांनी या चॅनल आपला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच माझ्यासोबत राहा. धन्यवाद.